三个
सदंघ्री कमळी दडो मुरळीता हटानी अडो वियोग घडता रडो मनभर चरित्री जडो पंढरनाथ महाराज की जय जय रघुवीर। गेले 5 दिवस आपण विषय पाहतोय की असा साधू संघ घडवून मज लागली आणि विषयाचा समारोप करताना आज विषय थांबवायचा अशी एक डोक्यामध्ये कल्पना, उद्यापासून काहीतरी नवीन सांगावा विषय, कारण आता दिवस थोडे राहिले, आता दिवस माझे या ठिकाणी कीर्तनाचे काहीतरी नवीन एखादा विषय पुन्हा सुरू करावा। पण जो विषय सुरू आहे त्या विषयाला अनुरूप माणसं कथेला येणं हे बुवाचं भाग्य आहे। ग्वाल्हेरच्या एका मठाचं नेतृत्व करणारे परमपूज्य ढोली महाराज या ठिकाणी आले। काय आहे की ती योजना माणसाची असून चालत नाही, त्या ठिकाणी परमेश्वरी प्रयत्न फार महत्त्वाचे असतात, मानवी प्रयत्न फार थोडे असतात। ते उद्याही येऊ शकले असते किंवा शेवटी सुद्धा येऊ शकले असते, पण आजच यावं या मागे काहीतरी योजना, संकेत हे परमेश्वराचे आहेत असं मला एवढंच सांगायचं आहे। काय विषय आपण इथपर्यंत पाहिला होता, हे संत असतात कसे आणि ते जीवाला होणारे त्रास, आध्यात्मिकता, आधिभौतिकता आणि आधी दैविकता हे तीनही ताप कसे नष्ट करतात। पहिला जो ताप आहे तो काय आहे, आध्यात्मिकता। हा कशामुळे होतो, हा देहध्यासाने होतो। देह म्हणजे मी आहे, मला अमुक गोष्टी पाहिजे, मला फॅन पाहिजे, मला आणखीन काय कूलर, ह्या ज्या काही माझ्याबद्दल बोलतो मी, ह्या ज्या काही गोष्टी जीवाला लागतात हा देहध्यास आहे। हा कमी व्हायचा असेल तर काय करायला पाहिजे, समर्थ म्हणाले देहे बुद्धी ते आत्मबुद्धी करावी आणि सदा संगती सज्जनाची धरावी। आध्यात्मिकता कमी व्हायचा असेल, देहाला विषय होणारे ताप कमी व्हावे असं वाटत असेल तर समर्थाने सांगितलं देह बुद्धी ते आत्मबुद्धी करावी। दुसरा जो ताप आहे तो कसा आहे, आधिदैविक। आधिदैविक ताप जे आहे ते कशामुळे होतात, ते बुद्धिध्यासाने होतात। बुद्धीला जे माझ्या पटेल ते मी स्वीकारेन, नाही तर नाही स्वीकारणार, कुणी कितीही सांगू। अशी एक माणसाची भावना असते की माझ्या बुद्धीला काय पटतं ते मी स्वीकारतो, पण माझी बुद्धी किती, मुळात या विश्वाचा विचार केला तर ही पृथ्वी केवढी आहे म्हणतात सायंटिस्ट, शास्त्रज्ञांनी विचार केला याच्यावरती, या संपूर्ण विश्वाचा विचार केला तर त्यांनी सांगितलं हे विश्व कसं आहे, म्हणाले एका फुगलेल्या पुरीसारखं आहे। फुगलेली पुरी चपटी, त्याच्या या टोकापासून या टोकापर्यंत जायचं असेल तर काहीशे अब्ज वर्ष लागतात। किती वेगाने गेलं तर, काही दशलक्ष मीटर्स वेगाने गेलं जर आपलं यान तर काहीशे वर्ष त्याला लागतात। एवढं विश्व, त्यात आमची पृथ्वी केवढी सांगा, त्या पृथ्वीवरती असलेले आम्ही जीव किती सांगा। म्हणजे आमच्या दृष्टीनं आम्ही बालाची किंमत आहे का नाही, दिसतो का? एक विषय जीव आहे तो बघायचा असेल तर म्हणाले सूक्ष्मदर्शकाखालीच बघावा लागतो। तेवढी आमची बुद्धी आहे, दिसली तर त्या सूक्ष्मदर्शकाखाली दिसेल, नाही तर असणारही नाही आम्हाला ती। आणि आम्ही सांगतो आम्हाला पटलं तर आम्ही करू, नाही तर करणार नाही। बुद्धिध्यासानं
संत काय करतात सांगू का? बुद्धीला कशाचा डोळा देतात? बुद्धीला ज्ञानाचा डोळा देतात. भागवतकार म्हणाले संतो दिशंती चक्षुष. संत हे बुद्धीला ज्ञानाचा डोळा देतात आणि काय सांगतात? विश्व हे कसं पाहायचं? विश्व रूपानं न पाहता विश्व हे वासुदेव रूपानं पाहण्याची दृष्टी देतात संत. आणि आधी दैहिक ताप कमी होतात आणि आधी भौतिक ताप जे आहेत का नाही हे कशाला होतात? हे चित्ताच्या ध्यासामुळे होतात. एक देहाचा ध्यास, एक बुद्धीचा ध्यास आणि एक चित्ताचा ध्यास. चित्ताचा ध्यास कमी व्हायचा असेल तर काय करायला पाहिजे म्हणाले? चित्तानं नको त्या गोष्टींचं विषयांचं चिंतन करणं सोडून काय केलं पाहिजे? या चित्तानं त्या चिंतामणीचं चिंतन करावं. मग जीवाची जी चित्तध्यासाची प्रक्रिया आहे का नाही तीही कमी होते आणि मग एका क्षणाचा जरी संग झाला का नाही तरी सुद्धा जीव बदलून जातो. कसे असतात हे संत म्हणाले? हे नेमकं आचार्य म्हणाले हे काय करतात? त्यांचा संग केला तर जीवाची अवस्था कशी होते? सत्संगत्वे निस्संगत्वम, निस्संगत्वे निर्मोहत्वम, निर्मोहत्वे निश्चलतत्वम आणि निश्चलतत्वात जीवन मुक्त ही अनुभूती याच देहामध्ये आम्हाला घेता येते. याच देहामध्ये घेता येते. समर्थाने या संतांच्या बाह्य रूपाचं नाही आंतरिक रूपाचं वर्णन केलं. कसे असतात संत? करी वृत्ती जो संत तो संत जाणा, निराशा गुणे जो नसे दैन्यवाना. त्याच्या वृत्ती कशा आहेत? संत आहे. तो कधीच चिडलेला असत नाही, संतापलेला असत नाही. तो कसा असतो म्हणाले? संत असतो. करी वृत्ती जो संत तो संत जाणा, निराशा त्याच्या जीवनामध्ये कधी निराशा असत नाही. निराशा गुणे जो नसे दैन्यवाना. दैन्य या शब्दाचा अर्थ समर्थाने या ठिकाणी जो घेतलाय का नाही तो लाचार असा अर्थ आहे. आपण ज्यावेळी तीर्थक्षेत्रामध्ये जातो तेव्हा भगवी वस्त्र घातलेलीच माणसं वास्तविक विरक्त आहेत पण काहीतरी द्यावं म्हणून तेच हात पुढे करतात. साधू कसा असला पाहिजे? साधू रमता भला. तो आपल्या मस्तीमध्ये असला पाहिजे. त्याला कोणाची फिकीरच करायची नाही. त्याला माहिती आहे काय माहिती असलं पाहिजे? अध्यात्म रामायणामध्ये रामचंद्र लक्ष्मणाला सांगतात. अध्यात्म रामायणामध्ये रामचंद्र लक्ष्मणाला सांगतायत काय म्हणाले? रामचंद्र राम लक्ष्मणाला सांगतायत हे बघ लक्ष्मणा, तुला असं वाटतं का नाही की जीव स्वतः काहीतरी करून मोठा होतो असं ते त्याला वाटतं का नाही? मी ते म्हणाले तसं नाहीये, ते तसं नाहीये. सुखस्य दुःखस्य न कोऽपि दाता परो ददाति इति कुबुद्धिरेषः अहं करोमि इति वृथा विमानः स्वकर्मसूत्र ग्रथितो हि लोकाः. स्वतःच्या कर्मानं जीव हा म्हणाले बदलत असतो, घडत असतो. कालचा विषय आपला जाताना शेवटी त्याला तेच घेऊन जायचंय. ते कुणाच्या संगतीत गेल्यानंतर आमचं जीवन जीवनमुक्त ठरेल तर संतांच्या संगतीत गेल्यानंतर. निराशा गुणे जो नसे दैन्यवाना सज्जन हो असे संत त्यांच्या बाह्य स्वरूपाचं वर्णन करताना म्हणाले कसं असतं त्यांचं? ते कसे असतात? संत नेहमी गोड बोलतात. महाराज म्हणाले अंतरी निर्मळ वाचेचा रसाळ त्याचे गळामाळ असो वा नसो. तो कसा पाहिजे? अंतरी निर्मळ आणि वाचेचा रसाळ. कृपा करून याचा अर्थ असा घेऊ नका गोड बोलणारे संत असतात. माझं वाक्य लक्षात ठेवा. संत नेहमी गोड बोलतात पण गोड बोलणारे संत असत नाही. दर 5 वर्षांनी आपल्याला गोड बोलण्याचा अनुभव येतो का? ते सगळे संत म्हणायचे का? कसे असले पाहिजे? अंतरी निर्मळ मग वाचेचा रसाळ. आणि गोड बोलण्याचे फायदे आहेत सज्जन
संतत्व नाही जमलं तरी चालेल, पण गोड का बोलायचं सांगू का तुम्हाला? सुभाषितकार म्हणाले गोड बोलण्याचे फायदे काय? मधुर वचन योगे विश्व विश्वास पावे. तुम्ही गोड बोलून एखादी गोष्ट सांगितली ना लोकांना की ती लोकांना पटते, ओरडून सांगून नाही पडत. मधुर वचन योगे विश्व विश्वास पावे. मधुर वचन योगे वैरिते आत्मभावे. मधुर वचन योगे डुल्लती मस्त हस्ती आणि मधुर वचन योगे सर्व सिद्धांत होती. तुम्ही जे म्हणाल तो सिद्धांतच होतो. कशी? कधी तुम्ही गोड बोललात तर. वैरिते आत्मभावे. तुम्ही गोड बोललात तर शत्रू सुद्धा मित्र होतो, सज्जन हो. आणि त्याकरताच आपल्याकडे सण आहेत ना, संक्रांतीचा सण, दसऱ्याचा सण. कशा करता? काही दिवसाचं आमचं जीवन आहे, त्या दिवसामध्ये आम्ही हेवे दावे, भांडणं, तंटे, कुणाच्या बद्दल मनामध्ये अढ्या ठेवून बसलो तर आमच्या जीवनाचा उपयोग काय सांगा? किती जीवन आहे आमचं असं राहिलेलं आम्हाला असं वाटतं. त्या मोजक्या जीवनामध्ये आम्ही जर असे राहिलो तो उपयोग काय? संतांचं जीवन कसं आहे सांगू का? सुभाषितकार म्हणाले लोण्यासारखं आहे. ते गोड तर बोलतातच, पण कसे आहे? संत महाराज म्हणाले मऊ मेणा हुनी आम्ही विष्णुदास. आम्ही संत कसे आहोत? म्हणाले मऊ मेणा हुनी आहेत. मृदू सवाय नवनीत कैसे सज्जनांचे चित्त. सुभाषित सांगतो तुम्हाला, सज्जनस्य हृदयम नवनीतम यद वदन्ति कवयस्तदलीकम. सुभाषितकार म्हणाले असं ते म्हणतात का नाही? मृदू सवाय नवनीत ही उपमा सुद्धा म्हणाले चुकीची ठरते. महाराजांनी उपमा दिली पण ती थोडी चुकीची आहे असं सुभाषितकारांचं म्हणणं आहे. का? लोण्याला उष्णता मिळाली डायरेक्ट की ते काय होतं? वितळतं. तूप बनतं त्याचं. लोण्याला उष्णता द्यावी लागते. लोणी काढून नुसतं बाहेर ठेवलं तर त्याचं तूप होतं का? नाही. सज्जनस्य हृदयम नवनीतम असं ते म्हणतात. यद वदन्ति कवयस्तदलीकम. ते खोटं आहे म्हणाले, तसं नाहीये काही. सज्जनांचं हृदय कसं आहे सांगू का? लोण्यासारखं नाहीये. लोण्याची उपमा तिथे फिकी पडते का? लोण्याला उष्णता देण्याकरता ते लोणी पातळ व्हायला पाहिजे असेल, लोणी वितळते कधी त्याला उष्णता मिळाली तरच वितळतं. सज्जनांचं तसं नाही म्हणाले. अन्य विरहविरसत परितापात सज्जनो द्रवतीनो नवनीतम. दुसऱ्याला झालेला ताप पाहून ज्यांचं हृदय द्रवतं का नाही, ज्यांच्या चित्ताला ताप होतो का नाही, ते सज्जन आहे. प्रसंग तुम्हाला माहिती आहे रामकृष्ण परमहंसांचा. कोणी रामतीर्थांचा सांगतात. कुणाचं नाव कुणाचं का असे ना, घटना महत्वाची नाही, कुणाच्या बाबतीत घडली तात्पर्य महत्वाचं असतं. अंघोळी करता गंगेमध्ये सकाळची वेळ आहे आणि अंघोळ करताय आणि अंघोळ करून अर्घ्य देताना पाऊस झालेला, कुठेतरी ते विंचवाचं पिल्लू वाहत आलेलं नेमकं त्यांच्या उंजळीमध्ये आलं आणि पाहिलं त्याने, अरे विंचवाचं पिल्लू वाहत जाणार आणि मरणार. काय केलं त्यांनी उचललं आणि त्याला हातात घेतलं. उंजळीमध्ये होतं ते आणि बाहेर टाकण्याचा प्रयत्न करतायत, काठावरती ठेवण्याचा प्रयत्न करतायत. त्याने काय केलं? त्याने डंख मारला हाताला. ते डंख मारल्यावर हात ओंजळ सुटली पुन्हा खाली पडलं, पुन्हा त्याने धरलं. असं 15-20 वेळा झालं. काठावरती नरेंद्र उभा होता. तो म्हणतो, गुरुजी तुम्ही असं काय करताय? ते विंचवाचा विषय. विंचू चावला की काय होतं? आता ती भारुडात गेलं, विंचू चावला. तो विंचू म्हणाले एवढा चावतोय तुम्हाला, 15-20 वेळा चावला तरी सुद्धा तुम्ही म्हणाले त्याला उचलताय आणि पुन्हा काठावर टाकण्याचा प्रयत्न करताय. तुमचं काम राहिलं बाजूला. म्हणाले नकोच उद्योग चालू केले तुम्ही. म्हणाले हे काय तुम्हाला शोधतं काय? म्हणाले सांगा. नरेंद्र त्याला रामकृष्ण सांगतायत, नरेंद्र तुला नाही कळलं. म्हणाले त्या विंचवाच्या पिल्लानं त्याचा स्वभाव नाही सोडला. नांगी मांडडंक करणं हा त्याचा स्वभाव आहे. तो नाही त्यानं सोडला. मग मी माझा स्वभाव का सोडू? दुसऱ्याला वाचवणं. तो बुडत असताना, तो मरत असताना त्याला यातना होत आहे ते कळतंय मला आणि ते मी वाचवण्याचा प्रयत्न केला तर माझी काय चूक झाली? तो बुडतोय आणि बुडत असलेला मी उचलतोय.
त्यानं नांगी मारण्याचं काम थांबवलं नाही, मग मी माझं वाचवण्याचं काम का सोडू? तो मग आपल्या कामाशी किती प्रामाणिक आहे. दुर्जन सज्जन हो असेच असणार आहे, ते नांगीच मारणार आहे. पण सज्जनांना कळतं ना त्यांना वाचवावं की नाही. सज्जनांनी कसं वागावं? सज्जनो द्रवतीनो नवनीतम. लोणी म्हणाले नाही वितळत, पण दुसऱ्याला झालेला ताप पाहून सज्जनांच्या चित्तामध्ये यातना होतात. सज्जन हो असे सत्पुरुष आहेत. कसे? स्वयं न खादन्ति वृक्षासारखे परोपकारी आहेत. स्वयं न खादन्ति फलानि वृक्षः. तुम्ही असं कधी पाहिलं का? आंब्याच्या दिवसामध्ये सीझन मध्ये आंबे लागतात, कोणीच आपल्याला पाहत नाही असं समजून रात्रीच्या रात्री आंब्याने एक दिवशी आंबे खाऊन टाकले झाडाचे, असं कधी पाहिलं? नदीनं आपलं पाणी जाता जाता तहान लागली म्हणून स्वतःच पियाली, असं कधी झालं का? नाही होत. कशा करता असतात ह्या म्हणाले आम्ही वाहतो, आम्ही फळं देतो. की कशा करता? की दुसऱ्याच्या उपकारा करता, परोपकाराय सताम विभूतया, दुसऱ्यावरती उपकार करण्याकरता जन्माला आलेले असतात काही, त्यांना संत असं म्हणतात. आणि महाराज म्हणाले परमेश्वरा तुला द्यायचा असेल ना तर मला अशांचाच संग दे. म्हणजे देवापेक्षा सुद्धा मी तुम्हाला सांगू का, संत आम्हाला काकांवर सरस आहे. देवापेक्षा सुद्धा संत काकांवर सरस आहे. थोडं नवीन युगामध्ये काहीतरी नवीन बोललं पाहिजे का नाही म्हणून थोडं नवीन बोलतो. दोनही इंजिनियर आहे. कसे इंजिनियर आहे? ऑटोमोबाईल इंजिनियर आहे. दोनही इंजिनियर. गाडी घेतली नवीन, फोर व्हीलर गाडी घेतली, सर्व्हिसिंग पिरियड मध्ये आहे आणि लक्षात आलं इंजिन मधला एक पार्ट आहे तो काहीतरी त्रास देतोय, आवाज करतोय काहीतरी. मालकाने काय केलं? गाडी घेतली आणि शोरूमला घेऊन गेली. शोरूमचा मेकॅनिक त्यानं पाहिलं अमक्या पार्ट मध्ये इंजिनच्या प्रॉब्लेम आहे. तो म्हणाला ते प्रॉब्लेम काढत बसण्याला वेळ नाही. त्यानं पार्ट काढला, इंजिनच काढलं, नवीन इंजिन बसवलं. संध्याकाळी म्हणाले गाडी घेऊन झालं. असं एकदा झालं. गॅरंटी पिरियड संपला आणि आता म्हणाले जर कारला प्रॉब्लेम आलाय आता काय करायचं? शोरूमला न्यायचं का? शोरूमला नेलं तर म्हणाले इंजिन बदललं तर पैसे पुन्हा जास्त लागतील. तेव्हा गॅरंटी मध्ये होतं त्यामुळे कम झालं. आता जवळच एक मित्र राहत होता, त्याच्याकडे घेऊन गेले. म्हणाले तुला कळतं का ह्याच्यामध्ये काय झाले? बोलतात आवाज येतो म्हणाले इंजिन मध्ये. त्याने बघितलं ते इंजिन उघडलं, काही नाही म्हणाले ती पिन आहे ना ती जरा हलते, ती पिन काढली, एक काहीतरी फटका मारला, पुन्हा इंजिन व्यवस्थित केलं आणि गाडी सुरू झाली. माझा दृष्टांत संपला. सज्जन देवाचं कसं आहे सांगू का? ये यथामाम प्रपद्यन्ते काम असतं ते भजाम्यहम. तो म्हणाला माझी प्रतिज्ञाच आहे, त्याला रिपेअर करायला वेळ नाही. त्यानं प्रतिज्ञाच केली. काय प्रतिज्ञा? यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानं धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां. तो म्हणाले सज्जनांचं मी रक्षण करतो आणि वाईट आहेत त्यांना सुधारण्याला मला वेळ नाही. म्हणाले तेवढा वेळ माझ्याजवळ नाही, त्यांचा मला नाशच करावा लागतो. तसं तो कुठला आहे? परमेश्वर हा शोरूमचा इंजिनियर आहे. आणि संत कसे आहेत? संतांची भावना कशी आहे तुम्हाला सांगू. संत म्हणतात, प्रार्थनाच करतात, भगवंताकडे मागणं मागतात. काय मागतात? जे खडांची व्यंकटी सांडो तया सकलमी रती वाढो भूता परस्परे जडू मैत्र निवांचे. जे खडांची व्यंकटी सांडो. प्रार्थनाच केली माऊलीनी. खडं म्हणजे खडं कोणाला म्हणायचं सांगू का? खडं राजे भरतुरारी म्हणाले 4 प्रकारचे लोक आहेत, त्यातल्या 3 प्रकारच्या लोकांचे मी समजू शकतो. म्हणाले कसे असतात ते? एक असतात संस्कृतीनं जगणारी माणसं, म्हणजे स्वतः नाही मिळालं तरी चालेल पण स्वतः उपाशी राहतील, दुसऱ्याला जीव घालतील. ही माणसं फार कमी झाली. दुसरी माणसं आहेत ती प्रकृतीनं जगणारी आहे, तीही माणसं चालतात म्हणाली.
ती कशी असतात? स्वतःचं पोट उडवायचं मग दुसऱ्याला द्यायचं. ही दुसऱ्या प्रवृत्तीची माणसं आहेत. तिसऱ्या प्रवृत्तीची एक माणसं असतात. ती कशी असतात? तुझं पोट नाही भरलं तरी चालेल, पण तुझा येते ती खाल्ल्याशिवाय राहणार नाही, मला गरज आहे. अशी एक असतात, त्यांना विकृती म्हणतात. आणि एक चौथे आहे, ते कसे असतात सांगू का? राजे भरद्वाज म्हणाले ते के न जानी महे, त्यांना काय म्हणायचं कळतच नाही, माऊली त्याला खलं असं म्हणतात. म्हणजे दुसऱ्याचं वाईट झालेलं आणि त्यात समाधान मानणारे आहे, दुसऱ्याचं वाईट करून. एक वेळ ही माणसं सुद्धा चालतील. म्हणजे मी तुम्हाला सांगू का, दुसऱ्याची माडी पेटली तरी चालेल, पण माझी विडी पेटली पाहिजे त्याच्यावरती, अशी माणसं सुद्धा चालतील का? कारण त्यात त्यांचा विडी पेटवण्याचा का होईना स्वार्थ आहे. पण खरं कसे असतात सांगू का? एकदा मी असंच कीर्तनाला जाणार होतो, माझ्यासमोर एक जण होते, ते दाढी करत होते. ते म्हणाले बुवा कुठे चालला? म्हटलं विचारू नये, पण विचारलं. बरं ठीक आहे म्हटलं, कीर्तनाला चाललो. म्हणाले बुवा सांगा अपशकुन कशा कशाला होतो? म्हटलं असं मांजर अडवलं गेलं तर अपशकुन होतो. आणखी असं म्हटलं बऱ्याच गोष्टी आहेत. नाही म्हणाले आणखी सांग. म्हटलं नाक कापलेलं कोणी समोर आलं तर अपशकुन होतो. हा म्हणाला बुवाच्या समोर घालायला मांजर होतं नाही, पण हातामध्ये ब्लेड आहे, ते ब्लेड काढलं, नाक कापलं आणि म्हणाले बुवा बघा. स्वतःचं नाक केलं तरी चालेल, पण तुला अपशकुन केल्याशिवाय राहणार नाही. ह्या प्रवृत्तीची माणसं असतात का नाही, त्यांना खलं असं म्हणतात. म्हणजे नवरा म्हणे एकदा बायकोवरती इतका चिडला, इतका चिडला, इतका चिडला. किती चिडला? म्हणाले बायकोचं जास्तीत जास्त नुकसान करायचं. म्हणाले जास्तीत जास्त नुकसान कसं होईल? कसं होईल? तो म्हणाला मी मेलो तरी चालेल, पण तुला विधवा केल्याशिवाय ठेवणार नाही. सौभाग्यवती स्त्रीचं भूषण काय? नवरा आहे, भूषण आहे. खलच आहेत का नाही? ते खल कसे असतात? असे असतात. म्हणाले माऊली म्हणाले जे खलांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो. त्यांची जी वाईट बुद्धी आहे ना, संत काय करतात सांगू का? असे ते काय माणसं सगळी चांगली असतात, माणसं कोणीच वाईट नसतात. बदल कुठे पाहिजे करायला सांगू का? त्यांच्या विचारांमध्ये बदल करायला पाहिजे, त्यांच्या बुद्धीमध्ये बदल करायला पाहिजे. त्यांची बुद्धी जर वाईटाची चांगली झाली तर वाईट माणसं सुद्धा चांगलीच असतात. फक्त ते करता यायला पाहिजे, करता यायला पाहिजे ते, आणि त्यांनी करूनही घेतलं पाहिजे. आणि त्याकरता करून घेण्याकरता तसा अधिकारी माणूस पाहिजे, कोणालाही ते नाही करता येणार. म्हणून म्हणाले महाराज म्हणतात परमेश्वरा ज्यांच्याकडे पाहिल्यानंतर भेद बुद्धीच्या हृदयी वसेना, तो कसा आहे? सर्वजनी अनुरागी, सर्वांच्या बद्दल प्रेम असलेला असा तो असेल का नाही, अशांची संतती दे. आणखी सांगू, आमचे संत सांगतात. कोण संत? आमचे कबीर म्हणाले साधू चरित्र कसं आहे? साधू चरित सुख सरिस कपासु, निरख बिसद गुण पथ फल जासु. संतांचं जीवन कसं आहे सांगू का? कापसासारखं आहे. कापसासारखं म्हणजे कसं? म्हणाले बुवा कापूस कसा? कापूस कसा सांगू तुम्हाला? शेतामध्ये कापसाचं झाड येतं, ते कापसाचं झाड आल्यानंतर त्याला बोंड येतात, तो कापूस वेचला जातो. सज्जन होत त्या ठिकाणी कापूस वेचून घरी आणतात. आणल्यानंतर आता तो पिकलेला कापूस झाडावरून काढला जातो. तिथे सज्जन हो कापसानं कधीच तक्रार केली नाही. आपल्या घरच्यांपासून मला तोडलं म्हणून कापसानं कधी तक्रार केली का? कधी तक्रार केली? म्हणजे आता कापसाचे हाल संपले का? नाही. कापूस ज्यावेळी तो घरामध्ये आणतात किंवा त्याची पुन्हा सरकी आणखीन कापूस वेगळा करतात, त्या ठिकाणी त्याची नाळ तोडली जाते त्या बीजापासून, तरी सुद्धा कापसाने कधीच तक्रार केली नाही. आता म्हणे कापसाचे हाल संपले का? नाही. त्याच्या लढा बनवून त्या कारखान्यात पाठवल्या जातात. कारखान्यात पाठवल्यानंतर आता तो त्याला एकेका सुईच्या देण्यातून जावं लागतं. उभे आडवे धागे असे घातले जातात. एक धागा आणि बाकीचे सगळे धागे असे घातले तरी सुद्धा पण नुसते घातले जात नाही. ते वीण पक्की होण्याकरता जुन्या काही हात मागावर भिडत असतील, त्यांना कल्पना असेल, त्याच्यावरती तो मारायचे घोट्या का वीण पक्की व्हावी म्हणून. आता ते मशीनच खटखट खटखट करतात. तिथं कापसाच्या जीवनावरती आघात होता, तरी सुद्धा कापसानं कधीच तक्रार केली नाही. कापसानं कधी तक्रार केली? कधीच केली नाही.
आता कापसाचा तागा तयार झाला, आता कापसाचे हात संपले का? नाही. तो दुकानामध्ये विकण्याकरता येतो, विकण्याकरता आल्यानंतर काही आमच्यासारखा एखादा बुवा जातो, अंगरख्याला किती पाहिजे म्हणाले, 4-4.5 मीटर कापड पाहिजे, म्हणून तेवढं पांढरं कापड कुठला, हा नको तो नको तो नको, असे 20-25 तागे बघून त्यातला एक चांगला पांढऱ्या कपडाचा तागा पसंत करतो आणि मग त्यातलं कापड कापतो. सज्जन हो, त्या ठिकाणी कापसाच्या जीवनाला पहिल्यांदी कात्री लागते, तरी सुद्धा कापसानं कधीच तक्रार केली नाही. संत म्हणतात, साधुचरित सुख सरीच कपासू, याच्यावरती बोलतोय. सज्जन हो, पुन्हा आता कापसाचे हात संपले का? नाही, त्या शिवले त्या कापडाचा अंगरखा करायला पाहिजे म्हणून ते शिंप्याकडे दिले जातं. मग शिंपी कसे खिसे आणि गळे करतो सांगायला पाहिजे का? पण तरी सुद्धा कापसानं कधीच तक्रार केली नाही. आता अंगरखा शिवून झाला, आता कापसाचे हात संपले का? नाही संपले. तो अंगरखा घातल्यानंतर समोर असलेल्या 100-125 लोकांच्या 250 डोळ्यांना तो चांगला दिसला पाहिजे म्हणून त्याच्यावरती पुन्हा इस्त्री फिरवली जाते. सज्जन हो, त्या ठिकाणी कापसाच्या जीवनाला चटके बसतात, तरी सुद्धा कापसानं कधीच तक्रार केली नाही. एक दिवशी मी हळूच एका रात्री त्या अंगरख्याला विचारलं, म्हटलं एवढे तू सगळे हाल सहन करतोस, कशा करता? त्यानं मला उत्तर दिलं. काय दिलं सांगू का? तुला समाजामध्ये अब्रू न जगता यावं म्हणून हे सगळे हाल मी सहन करतो. तुला समाजामध्ये अब्रू न जगता यावं म्हणून मी हे सगळं सहन करतो. संत हे सगळं सहन करतात. कशा करता सहन करतात? समाजातल्या लोकांना अब्रू न जगता यावं. मग ती मुक्ताई सांगते, संत जेणे व्हावे जग बोलणे सोसावे. ज्यांना संत व्हायचे का नाही त्यांना हे सोसायलाच पाहिजे म्हणाले. सांगायचा मुद्दा असा, अशा संतांची संगती मला घडू दे. आणि तारकाश्वर स्वामी महाराज सांगतात शेवटच्या चरणामध्ये, असे जे सत्पुरुष आहेत त्यांचा संग घडल्यानंतर आमचं जीवन कसं होईल? आम्ही कृतार्थ होऊ. दीनपणी हरी भजनी झाला, मुक्ती पथाचा विभागी. आणि मग तेच आम्हाला त्यांच्या मार्गावरून काय करतात सांगू का? संत आमचा हात काय करतात? वासुदेवासमोर नेऊन उभं करून त्याला सांगतात, त्याच्या समोर नेऊन उभं करतात आणि सांगतात, हा तू आहेस, हा तू आहेस. ही भावना जीवाच्या मनामध्ये दृढ करून देतात. अशा संतांचा दीनपणे जर आम्ही निरोप आणि त्यांना शरण, दीनपणे हरी भजनी झाला, भगवंताचं भजन करत करत म्हणाले, मुक्ती पथाचा विभागी. अशांचाच संग दे मला, असा साधू संग घडू मज लागी. या ठिकाणी माझी पूर्वरंगाची वेळ संपली. मूळ पदामध्ये हाच आशय सांगताना आजचे पद्यकर्ते सांगतात, हा